नवनीत कौवत हे बीडचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहेत। 24 तासाच्या आतच पोलीस अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। अविनाश बारगळ यांची नुकतीच बदली करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात याची माहिती दिलेली होती। बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी योग्य ती कारवाई आणि तपास योग्य वेळेत न केल्यामुळे, तपासात दिरंगाई केल्यामुळे बारगळ यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली होती। मात्र आता बीडला नवीन पोलीस अधीक्षक मिळालेले आहेत। विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। विष्णू, नवनीत कौवत यांच्याबद्दल अधिक काय तपशील? त्यांनी आपला पदभार स्वीकारलाय का? नवनीत कौवत जे आहे ते संभाजीनगर या ठिकाणी उपायुक्त म्हणून काम करत होते। त्यानंतर आता त्यांची बदली करण्यात आलेली आहे। बारगळ यांची तडकाफडकी जे मुख्यमंत्री आहेत त्यांनीच विधानसभेतच आपण त्यांची हे करत असल्याचं देखील जाहीर केलं होतं आणि त्यानंतर 24 तासाच्या आत जे आहे हे नवीन एसपी बीड जिल्ह्याला मिळालेले आहेत। तर नवीन अधिकारी द्यावे अशी मागणी देखील करण्यात आली होती। तशीच तपासात गती यावी यासाठी नवीन अधिकाऱ्याची नेमणूक केली असल्याचं देखील बोललं जाते। बीड जिल्ह्यामध्ये तर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलिसांच्या कामावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते आणि त्या अनुषंगाने आता नवीन जे पोलीस अधीक्षक यांची नियुक्ती झालेली आहे। त्यामुळे आता या प्रकरणात देखील वेग येणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे वाढलेले गुन्हे आहेत त्यावर आळा बसावा यासाठी काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती आणि 24 तासाच्या आत त्यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे। अजून त्यांनी पदभार स्वीकारला नाही, मात्र काही वेळात ते पदभार स्वीकारतील अशी माहिती आहे। विष्णू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।